नमस्कार, मी दीपक आणि तुम्ही पाहत आहात दीपक पटवे हे यूट्यूब चॅनल. मंडळी, सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची मुलाखत बऱ्यापैकी गाजते. अशा अर्थाने की सरसंघचालकांनी जी काही उत्तरं दिली त्या मुलाखतीमध्ये, ती उत्तरं म्हणजे सध्याचे सत्ताधारी नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि बाकीचे त्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी ती चपराक आहे अशा पद्धतीचं त्याचं अर्थ लावला जातो आहे आणि त्यामुळे त्याच्यावर सध्या जोरात चर्चा चाललेली आहे. चपराक आहे का? तर नक्की आहे. ज्या पद्धतीची विधानं भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांपासून मंत्र्यांपासून सगळ्यांनी केली, म्हणजे उदाहरणार्थ कोकण जनता पार्टीमध्ये आंदोलन करणारे सगळे देशविरोधक आहेत, परदेशी संपत्तीवर हे करणारे आहेत, अतिरेकी आहेत, या पद्धतीची जी विधानं केली होती त्या सगळ्यांना मोहन भागवतांनी खोडून काढलं. हे आपलेच पोरं आहेत, हे काही आणि तुमच्या आमच्यापेक्षा जास्त देशभक्त आहेत असं विधान त्यांनी केलं. आता उघड आहे की मोदी त्यांचे सरकार, त्यांचे मंत्री, त्यांच्या पक्षाचे सगळे अध्यक्ष यांच्यासाठी हा एक चपराक आहेच. पण म्हणून त्याच्याकडे केवळ त्या दृष्टीने बघता येईल असं मला वाटत नाही. मी त्याच्याकडे त्या मुलाखतीकडे त्यांनी ज्या पद्धतीची उत्तरं मोहन भागवतांनी दिलेली आहेत त्याकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून मी बघतोय. म्हणजे कसं, तर तुम्हाला सगळ्यांना जाणवलं असेल की जंतर मंतरवर सुरू असलेलं कोकण जनता पार्टीचं आंदोलन संपलं आणि एका वेगळ्या पद्धतीच्या मागणीला, म्हणजे तरुणांकडून येणाऱ्या वेगळ्या पद्धतीच्या मागणीला देशामध्ये सुरुवात झाली. सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली, लोकांनी रील्स बनवणं चालू केलेलं आहे, व्हिडिओ बनवणं चालू केलेलं आहे. आणि त्याची सगळ्याची मागणी काय आहे की आता सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचलावं आणि शिक्षणामध्ये जे काही रिझर्वेशन आहे, म्हणजे आरक्षणाचे जे काही बॅरियर्स आहेत ते आता पूर्णपणे हटवून टाकावेत. आरक्षण त्यांनाच द्यावं ज्यांची परिस्थिती नाही, आर्थिकदृष्ट्या जे गरीब आहेत त्यांच्यासाठी आरक्षण असावं, बाकीच्यासाठी कोणासाठी असू नये. या पद्धतीची जी काही मागणी सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने ही मुलाखत महत्त्वाची आहे. म्हणजे कसं, तर हे ज्या पद्धतीची मागणी हे मुलं सोशल मीडियावर करतायत किंवा आंदोलन करतायत, काही ठिकाणी रस्त्यावर येऊन आंदोलनं सुरू झालेली आहेत असंही म्हणता येईल. हे सगळे कोण आहेत की ज्यांना रिझर्वेशन मिळत नाही असे, म्हणजे उच्च प्रवर्गातले, कारण त्यांना ते रिझर्वेशन मध्ये येत नाही, त्यामुळे त्याचा त्यांना फायदा होत नाही आणि म्हणून ते त्याचा विरोध करतायत. हा सगळा वर्ग जो आहे हा भाजपचा वर्ग आहे, भाजपचे समर्थक आहेत, हे मोदी समर्थक आहेत, मोदी भक्त आहेत, अशा पद्धतीचं एक नरेटिव्ह सेट करण्याचं काम चालू झालेलं होतं. आणि हे जे मागणी करणारे लोक आहेत हे भाजपचेच लोक आहेत, भाजपचे समर्थक लोक आहेत आणि हे यांना छुपा संघाचा पाठिंबा आहे. आणि भाजपचं सरकार हे या देशातलं विद्यार्थ्यांना जे असलेलं आरक्षण आहे, विशेषतः मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेलं जे आरक्षण आहे ते हटवू इच्छितं, अशा पद्धतीचा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. आणि तो धोका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ओळखला आणि म्हणून ही मुलाखत झाली असं मला वाटतं. संघाचं एक वैशिष्ट्य आहे, संघात आज अशी परिस्थिती आहे की संघाच्या ज्या काही शाखा आहेत वेगवेगळ्या, ज्या पातळीवर संघ काम करतो, समाजातला एकही घटक मला असं वाटतं असा असेल ते खूपच क्वचित असेल की ज्या ठिकाणी संघाची शाखा नाही, संघ काम करत नाही. मग त्याचं नाव वेगवेगळं असेल. डॉक्टरांमध्ये संघ आहे, व्यापाऱ्यांमध्ये संघ आहे, उद्योजकांमध्ये संघ आहे, शिक्षकांमध्ये संघ आहे. कुठला घटक असा नाही की जिथे संघ नाही. आणि त्या सगळ्या घटकांमध्ये काम करत असताना संघाच्या कार्यकर्त्यांना, स्वयंसेवकांना ही गोष्ट पटकन कळते की समाजामध्ये काय चाललंय, कसली चर्चा चालली आहे, लोक काय विचार करतायत. आणि म्हणून संघ योग्य वेळी म्हणजे त्यांच्या पक्षाला, त्यांच्या संघाला उपयुक्त होईल अशी पावलं उचलत असतो. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. संघांनी किंवा आपण मोहन भागवतांचंच उदाहरण घेऊ की सरसंघचालकांनी भाजपला किंवा सत्ताधाऱ्यांना आता पहिल्यांदा फटकारलंय का? तर अप्रत्यक्षपणे याच्या आधी पण असं झालेलंच आहे. आत्ता CJPचं आंदोलन असेल किंवा परीक्षांमधले घोटाळे असतील, हे कधीपासून या देशामध्ये चर्चा चालू होती, त्याच्या संदर्भातल्या आंदोलनं चालू होते, त्याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे काही नंतर वातावरण तयार झालं, त्या विद्यार्थ्यांवर झालेले लाठीमार असतील,
बाकीच्या कारवाया असतील, याच्यामुळे जी काही वातावरण निर्मिती समाजामध्ये होते आहे, देशामध्ये होते आहे, ती ओळखली संघाने आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा विरोधी पक्षाला होईल. भाजपची अवस्था 2024 पेक्षा आणखीन वाईट होईल हे संघाच्या लक्षात आलं. म्हणून त्याला दुरुस्त करण्यासाठी मोहन भागवत यांनी ही मुलाखत अरेंज केली किंवा मोहन भागवत यांनी या मुलाखतीला परवानगी दिली असं मला वाटतं. ज्या पद्धतीने मोहन भागवत यांनी प्रश्नांना उत्तरं दिली, मग ती हे जे सगळे जे आहेत किंवा आंदोलन करणारे लोक आहेत किंवा आपली मागणी मांडणारे लोक जे आहेत हे देशविरोधी आहेत का, हे काही अतिरेकी आहेत का, या पद्धतीचा प्रश्न. आणि मग त्याच्यावर त्यांनी दिलेलं उत्तर की नाही नाही तेच खरे देशभक्त आहेत वगैरे. हा जो सगळा प्रकार आहे हा त्या जेनजीला पुन्हा आपल्याकडे वळवण्याचा किंवा आपल्याविषयीचं म्हणजे भाजपविषयीचं किंवा भाजपमध्ये जे आता सध्या राज्य करत आहेत त्यांच्याविषयीचं मत जे खराब झालेलं आहे, जे वाईट झालेलं आहे, त्याला दुरुस्त करण्याचा मोहन भागवतांचा तो प्रयत्न आहे असं मला वाटतं. 2024च्या निवडणुकीमध्ये घटना दुरुस्ती करणार, घटना बदलणार असं जे काही नरेटिव्ह आलं आणि त्याच्यामुळे 3/4 बहुमत मिळवण्याचं स्वप्न बनणाऱ्या भाजपची काय अवस्था झाली आपण बघितली. आत्ता जर आरक्षण भाजप काढणार, आरक्षण भाजप काढू इच्छितो या पद्धतीचं जर नरेटिव्ह सेट झालं तर जेनजीचं आंदोलनही मोठं होईल आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपचं 2024 पेक्षा जास्त मोठं पानिपत होईल हे संघाने ओळखलं आणि म्हणून ही मुलाखत होती. म्हणजे भाजपच्या फायद्याची होती, म्हणजे ह्या सत्तेच्या फायद्याची होती, सत्ताधाऱ्यांच्या फायद्याची होती असं माझं मत ही मुलाखत ऐकल्यानंतर तयार झालेलं आहे. तुमचं मत काय होतं ते तुम्ही बघा, त्यासाठी ती मुलाखतही पूर्ण ऐका आणि ज्या पद्धतीने मी विचार करतोय तो तुम्हाला पटतोय का हा तुम्ही पण विचार करा. तुमचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा नेहमीचं आवाहन की हे चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा नवा विषय घेऊन मी लवकर येतो. तोपर्यंत नमस्कार.